महत्त्वाची ही घडामोड म्हणताय लोकसभेची सेमीफायनल ज्याला म्हटलं जात होतं त्या राज्यांच्या निवडणुकांचा कल आता जवळपास स्पष्ट झालेला आहे। एक राज्य भाजपकडे होतं, आता 3 राज्यांमध्ये भाजप सत्ता स्थापन करणार असं हे आकडे सांगतायत। तर काँग्रेसकडे राजस्थान होतं, ते आता काँग्रेसकडनं गेलेलं आहे। मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस विश्वास व्यक्त करत होतं, तिथेही आता काँग्रेस सत्तेत येते, तिथे भाजप पुन्हा सत्तेत येते। तेलंगणा काँग्रेसला त्या ठिकाणी काँग्रेसनं मुसंडी मारलेली आहे, तेलंगणात काँग्रेस सत्ता स्थापन करते। तर छत्तीसगड काँग्रेसच्या हातून निसटलेलं आहे। मोदी लाट अमित शहांची चाणक्य नीती इथे यशस्वी ठरलेली आहे। 3 राज्यात भाजपकडून इंडिया आघाडीचा धुव्वा उडालेला आहे असं म्हणता येईल। तेलंगणामध्ये बीआरएसला जोरदार धक्का आहे, तिथे काँग्रेसनं मुसंडी मारलेली आहे। 4 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपनं आघाडी घेतलेली आहे। मोदी लाट अमित शहांची चाणक्य नीती यशस्वी ठरली आहे। एक राज्य होतं भाजपकडे, आता 3 राज्यात भाजप सरकार स्थापन करते। तर राजस्थान काँग्रेसच्या हातून गेलेला आहे, छत्तीसगड काँग्रेसच्या हातून गेलेला आहे आणि तेलंगणा जिथे बीआरएसची सत्ता होती तिथे आता काँग्रेस सरकार स्थापन करतंय। मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा भाजपवरच विश्वास तिथल्या मतदारांनी दाखवलेला आहे। ओव्हर टू यू अनिकेत। धन्यवाद श्रुती। पुन्हा एकदा बघूयात आपण ज्या पद्धतीने आता मध्य प्रदेश आणि राजस्थानचे निकाल लागलेले आहेत। एक चित्र आता स्पष्ट झालेले आहे, भलेही हे कल असतील पण आता या चित्रात फार आता फरक पडणार नाहीये। मला समीरण वाळवेकर सरांकडे जायचं आहे। समीरण सर, भाजप मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये धक्कातंत्राचा वापर करू शकतं का? कारण शिवराज सिंग, मी येतो तुमच्याकडे, एक ब्रेकिंग येते। विधर्मियों का, गुंडागर्दी करने वालों का राज चला गया। बघू शकतो हा सगळा जोश जो आहे तो भाजपा कार्यकर्त्यांचा आहे आणि पुढील बराच वेळ हा असा जोश राहणार। कारण का अविश्वासनं ज्या 15 वर्षानंतर भाजपाची सत्ता गेली होती, गेल्या 5 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, पण आता भाजपने जोरदार असा कमबॅक केला आहे आणि विजय साकारलेला आहे। जी मीडियासाठी व्हिडिओ जरी संतोषी चालू त्याचं अमर काणे, रायपूर, छत्तीसगड। तर तेलंगणात काँग्रेसची जोरदार मुसंडी आहे। आपले प्रतिनिधी अमर काणे यांनी कशा पद्धतीने तिकडे आढावा घेतलाय, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आहे, कशा पद्धतीने 4 पैकी 3 राज्यांमध्ये भाजपनं मोठी आघाडी घेतलेली आहे। मोदी लाट आणि अमित शहांची चाणक्य नीती यशस्वी ठरलेली आहे। राजस्थान आणि मध्य प्रदेशचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झालेले आहे। स्पष्ट बहुमत भाजपला मिळालेलं आहे। काऊ बेल्ट ज्याला म्हणतात, गायपट्टा ज्याला म्हणतात, तिथे पुन्हा एकदा मोदी फॅक्टरच चाललेला आहे। दुसरीकडे अमित शहांच्या रणनीतीचं हे यश म्हणावं लागेल। तेलंगणा राज्याच्या निर्मितीपासून तब्बल 10 वर्ष सत्तेत असलेल्या केसीआर म्हणजे के चंद्रशेखर राव यांना यावेळी पाय उतार व्हावं लागले। ते ढोल ताशे वाजतायत, कार्यकर्ते बेभान होऊन असतायत। इतकंच नाही तर सोनिया गांधींच्या पोस्टरला दुग्धाभिषेक देखील या ठिकाणी घालण्यात आलेला आहे। तेलंगणाची हटके स्टाईल, सेलिब्रेशनची वेगळी स्टाईल म्हणता येईल। आज काँग्रेसला या निमित्तानं एक नवीन चेहरा देखील साऊथमध्ये, दक्षिणेमध्ये, तेलंगणामध्ये मिळाला आहे आणि तो चेहरा म्हणजे रेवंत रेड्डी। रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली लढल्या गेलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं हे मोठं यश मिळवलं आहे आणि त्यामुळे रेवंत रेड्डी हे या ठिकाणी काँग्रेसचे पुढचे मुख्यमंत्री देखील असणार आहेत। या सगळ्याचा आनंदोत्सव इथे आपल्याला साजरा होताना दिसतोय। अरुण महेंद्रे, हैदराबाद। तर रेवंत रेड्डी हे तेलंगणाचे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचा मुख्य चेहरा, मुख्य दावेदार असू शकतात अशी आत्ताची माहिती मिळते। तेलंगणात काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली आहे। केसी राव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय। स्वतःच्या होम पिचवर इतका मोठा पराभव त्यांना स्वीकारावा लागलेला आहे। तेलंगणामध्ये भाजपनं देखील 2 आकडी जागा जिंकायला भाजपला यश आलेलं आहे। मात्र दुसरीकडे काँग्रेस 65, भाजप 10। ठीक आहे, आपण तिकडे जायचंय। मात्र आपण पुन्हा एकदा आपण स्टुडिओमध्ये येऊया। समीरण वाळवेकर सर, आपण आत्ता जो मुद्दा डिस्कस करत होतो तो होता धक्कातंत्राचा। राजस्थान आणि मध्य प्रदेशचा विषय चालू होता। राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये भाजप ऐन वेळेला, कारण लोकसभेच्या उंबरठ्यावर आहोत आपण, आणि अशा वेळेला काही धक्कातंत्राचा वापर करू शकता का आणि त्याचा भाजपला कसा फायदा होईल? निश्चित करू शकतो। याचं कारण असं की भाजपला सगळ्यात जास्त हात कोणी दिला असेल तर तो तरुणांनी आणि महिलांनी आणि त्याच्याबरोबरच ट्रायबल आणि मायनॉरिटीज
या सगळ्यांचा विचार करताना मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन ठिकाणी मला असं वाटतं 2 किंवा 3 शक्यता आहेत. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे एक्झिट पोलनी दाखवलेल्या चेहऱ्यांपैकी कुठल्याही चेहऱ्याला न आणता सरळ सरळ दिल्लीहून किंवा बाहेरून कोणीतरी मुख्यमंत्री हा त्या राज्यामध्ये आणला जाईल, किंवा मध्य प्रदेश सारख्या ठिकाणी आपण आतापर्यंत सगळी माध्यमं जे म्हणतोय की वसुंधरा राजेंना साईड ट्रॅक केलंय किंवा त्यांना महत्त्व दिलं नाही, पहिल्या लिस्टमध्ये त्यांचं नाव आलं नाही, हे सगळं जरी असलं तरी सुद्धा लोकसभेच्या इलेक्शन्स त्यांना आजपर्यंत तिथला असलेला अनुभव आणि मुळात तिथले असलेली काटेकी टक्कर म्हणजे काँग्रेसचे सिनियर मोस्ट लीडर्स आणि भाजपचे सिनियर लीडर्स यांच्यामधली तिथली टक्कर जी आहे त्याच्यामध्ये तोंड देण्याकरता अनुभवी नेतृत्व भाजपला हवा असेल, कदाचित त्यांचा विचार होऊ शकतो. अन्यथा आणखीन एक पर्याय म्हणजे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये तरुण नेतृत्व भाजप आणू शकतं की ज्याचा विचार आत्तापर्यंतच्या पर्यायांमध्ये कुठेही झालेला नाही, याचा विचार होऊ शकतो. तेव्हा हे धक्कातंत्र या 2 राज्यांबद्दल तरी असू शकेल. बाकी राज्यांमध्ये जसं आता तेलंगणाबद्दल आपण बोललो, रेवंत रेड्डी हे उमेदवार असतील काँग्रेसचे, इतर राज्यांमध्ये सुद्धा वेगळा विचार होऊ शकतो. पण राजस्थान आणि मध्य प्रदेश इथे धक्कातंत्राचा वापर होईल, महिला किंवा तरुण नेतृत्व हे तिथे आणलं जाईल असं मला वाटतं. नक्की. एक ब्रेकिंग बातमी येते श्रुती. महत्वाची ही घडामोड म्हणता येईल. सत्तांतरांचा पॅटर्न जो आहे तो राजस्थानमध्ये कायम राहिलेला आहे. शिवसेनेचा उमेदवार राजस्थानमध्ये त्या ठिकाणी पिछाडीवर आहे. राजेंद्र सिंह गुढा हे पिछाडीवर आहेत. गुढा यांनीच गेहलोतांवर रेड डायरी, लाल डायरी संदर्भातले आरोप केलेले होते. भ्रष्टाचाराची ही लाल डायरी भोवलेली आहे. गेहलोतांची सत्ता गेलेली आहे, मात्र शिवसेनेचा उमेदवार तिथे पिछाडीवर आहे. ही महत्वाची घडामोड. राजेंद्र सिंह गुढा ज्यांच्यामुळे गेहलोतांची सत्ता गेली असं म्हणता येईल किंवा भोवला तो आरोप गेहलोतांना, ते गुढा मात्र सध्या तिथे पिछाडीवर असल्याची माहिती मिळते. राजस्थानमध्ये सत्तांतराचा पॅटर्न, जी परंपरा आहे ती कायम राहिलेली आहे. महत्वाची घडामोड ती म्हणजे शिवसेनेचा उमेदवार राजेंद्र सिंह गुढा हे पिछाडीवर आहेत. त्यांनी जोरदार आरोप केलेले होते रेड डायरी संदर्भातले आणि त्यामुळेच गेहलोतांची सत्ता गेल्याचं म्हटलं जात आहे. ती लाल डायरी संदर्भातले आरोप भोवल्याचं म्हटलं जात आहे, मात्र तेच गुढा सध्या पिछाडीवर आहेत. ओव्हर टू यू अनिकेत. नक्की श्रुती. मला जायचंय सुनील चावके आणि अनिकेत कायनकडे, पण त्याच्या आधी सचिन सावंतांकडे जाऊ. सचिन सावंतजी, सचिन सावंत यांच्याशी संपर्क तुटलेला आहे. समीरण सर तुमच्याकडे येतो, मात्र आपण जाऊयात रोहित चंदावरकर सरांकडे. सर, अनुकूल वातावरणाचा फायदा मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस का उचलू शकली नाही? कारण आता मगाशी आपल्या चर्चेमध्ये मुद्दा आला ओव्हर कॉन्फिडन्सचा, की मध्य प्रदेशमध्ये असं सांगितलंच जात होतं की काँग्रेस 100% येणार. मग असं काय झालं शेवटच्या 10 दिवसात, 5 दिवसात किंवा 15 दिवसात की अनुकूल वातावरण असतानाही काँग्रेस येऊ शकली नाही? अनिकेत, बऱ्याच वेळा काँग्रेसच्या स्ट्रॅटेजीमध्ये असं होतंय, जे आपण अनेक राज्यांमध्ये बघितलं, की शेवटच्या स्लॉग ओव्हर ज्या आपण म्हणतो त्याच्यामध्ये अचानकपणे काहीतरी वक्तव्य तरी होणे किंवा काहीतरी स्ट्रॅटेजी चुकणे वगैरे अशा गोष्टी होतात आणि त्याच्यामुळे हातातली मॅच जाते, असं काँग्रेसच्या बाबतीत काही राज्यांमध्ये झालेलं आहे. इथे मला वाटतं असं झालं आहे की गटबाजी हा एक फॅक्टर असू शकतो. समीरांनी सांगितलेले दुसरे फॅक्टर्स आहेत की योजना तिथल्या ज्या वेगळ्या महिला सेंट्रिक योजना आपण ज्याला म्हणतो तो भाग असू शकतो. गटबाजी फार जास्त प्रमाणात असू शकते. पण एक अँटी इन्कम्बन्सीचा मुकाबला करण्याचं तंत्र म्हणून भाजपनी जे उमेदवार बदलणे, नवे उमेदवार देणे हे तंत्र गुजरातमध्ये सुरू केलं. 15-एक वर्षापूर्वी त्यांनी ते गुजरातमध्ये तो फॉर्म्युला सुरू केला की अँटी इन्कम्बन्सीचा मुकाबला कसा करायचा. तर जे आमदार आधीपासून आहेत, 2 टर्म झालेले आहेत वगैरे, त्याच्याऐवजी नवीन फेसेस द्यायचे आणि नवीन स्ट्रॅटेजी बनवायची. तो वर्क झाला आहे काही प्रमाणात मध्य प्रदेशात असंही दिसतंय. तर ह्या सगळ्या गोष्टींचा एकत्रित हे आहे. आणि शेवटचा नाही म्हटलं तरी हिंदुत्वाची लाट हा एक फॅक्टर आहे. कारण तुम्ही बघाल की राम मंदिराची निर्मिती आणि त्याच्याबद्दलचं सगळं हाईप ज्या पद्धतीने सगळ्या प्रचारात केला जातो त्याचा फॅक्टर तिथे मला वाटतं मध्य प्रदेशात वर्क झालेला आहे. अनिकेत. सुनील चावके सर आणि अनिकेत काळे सर दोघांनाही हाच प्रश्न की अनुकूल वातावरणाचा फायदा काँग्रेस का उचलू शकली नाही? सुनील चावके पहिल्यांदा. नाही, ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाचे सतत कार्यक्रम असतात, मग कुठलं निवडणूक असो का नसो, ते सतत जनतेच्या संपर्कात असतात. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेला ते सतत म्हणजे इन्व्हॉल्व करून घेतात. आणि त्याच्या अगदी उलट काँग्रेसचं धोरण आहे की काँग्रेस फक्त निवडणुकीच्या आधी जागी होते आणि त्यातही परत जागी झाल्यानंतर आपल्या पक्षांतर्गत विरोधकांना कसं खाली खेचायचं याच्याच प्रयत्नात ते गुंतलेले असतात. केंद्रीय नेतृत्व जे आहे काँग्रेसचं ते अजूनही सक्षम नाही
याचा परिणाम ह्या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये दिसतोय. आता आपण कल्पना करा, जर तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता असती तर काँग्रेसचे आताचे जे आकडे आहे 68 आणि 36 ते अगदी उलट दिसले असते. कारण तिथं KCR असल्यामुळं, एक प्रादेशिक पक्ष असल्यामुळं आणि त्याच्या विरुद्धची अँटी इन्कम्बन्सी KCRला हाताळता आली नाही, त्यामुळं काँग्रेसचा विजय होतो आहे. किंवा जी परिस्थिती अतिशय अनुकूल होती ती कदाचित 80-90 जागा जिंकण्याची परिस्थिती होती, ती आता 68-65 वर आलेली आहे. तर काँग्रेसचं हे ढेपाळणं जे आहे ते नेहमीच हा एक प्रकारचा आजार आहे, मानसिक आजार आहे काँग्रेस जणांना, नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना. त्यातून ते बाहेर जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत ते भाजपशी मुकाबला करू शकत बदलत नाही तोपर्यंत काँग्रेसला फटका बसत राहील. 65 जागा आहे लोकसभेच्या, ह्या निमित्ताने. येस येस, तुमचा मुद्दा लक्षात आला. अनिकेत काळे, तुम्हालाही सेम प्रश्न की काँग्रेसला आपला ओव्हर कॉन्फिडन्स नडला का? नाही, काँग्रेसला ओव्हर कॉन्फिडन्स नडला असं म्हणण्यापेक्षा काँग्रेसनी खरंच ह्या इलेक्शनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने लढत देण्याचा प्रयत्न केला. ज्या इलेक्शनच्या तोंडावर काही चुका त्यांच्याकडून होत होत्या त्या टाळण्यात आल्या, कुठलंही स्टेटमेंट गेलं नाही. किंवा जे म्हणतायत की इंडी आघाडीची जी बैठक होती ती न केल्याचा फटका कमलनाथांना बसला, पण ते स्ट्रॅटेजिक डिसिजन होतं. कारण त्याच वेळेस स्टॅलिनचं सनातन धर्माविरुद्धचं जे स्टेटमेंट आलं होतं, कुठे ना कुठे काँग्रेसला असं वाटत होतं ते आपल्याला सॉफ्ट हिंदू वोट आपल्यापासून दूर जाऊ शकतो. त्याच्या अगेन्स्ट भाजपाने 3-4 महिन्यापूर्वी ही अँटी इन्कम्बन्सी ओळखली आणि जनाशीर्वाद यात्रा मागचे 3 टर्म फक्त शिवराजजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीची जी एक जनाशीर्वाद यात्रा काढायची ती 5 जनाशीर्वाद यात्रा तिथल्या रिजनल नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने काढल्या. केडरला चार्ज केलं, केडरला ॲक्टिवेट केलं आणि पूर्ण केडरला इन्व्हॉल्व्ह करून ही इलेक्शन हा विजयश्री भाजपाने मध्य प्रदेशमध्ये खेचून आणला. अगेन्स्ट दॅट काँग्रेसमध्ये शेवटच्या यादीमध्येही गटतट उभारून आले. काँग्रेस कार्यालयात त्या मारहाणी झाल्या आणि दिग्विजय सिंग असतील, कमलनाथ असतील यांच्यातल्या गटबाजीचा फटका हा सामान्य काँग्रेस कार्यकर्त्याला तिथे बसला. नक्की. तुमच्याकडे येतो मी. राम शिंदेजी, तुमच्याकडे येतो. तेलंगणामध्ये चित्र बदलू शकतं किंवा काही होऊ शकतं असं तुम्ही मगाशी बोलता बोलता उल्लेख केलात. कशा पद्धतीने बघताय भाजपच्या तेलंगणाच्या कामगिरीकडे? भारतीय जनता पार्टीची तेलंगणामधली जी कामगिरी राहिलेली आहे ती माझं मते असं आहे की तिथे आम्ही एकच आमदार होता, त्याच्यामध्ये आम्ही आता डबल डिजिटमध्ये पोहोचतोय. त्याच्यामध्ये आम्ही काही समाधानी नाही आहेत, कारण आमचे तिथे 4 खासदार आहेत आणि 4 खासदार असताना ज्या पद्धतीनं आम्ही पश्चिम बंगालमध्ये प्रोग्रेस केला त्या पद्धतीने आम्हाला इथं संधी होती तेलंगणामध्ये करण्याची. परंतु कर्नाटकमध्ये निवडणुका झाल्या आणि तिथे भारतीय जनता पार्टीला मोठी अपेक्षा असताना देखील आम्ही तिथे जिंकू शकलो नाही. ह्यांचा आमच्या मनामध्ये नेहमी करता खंत आहे. आणि कर्नाटक आणि तेलंगणा हे शेजारी राज्य असल्या कारणाने त्याचा परिणाम हा आंध्रामध्ये आपल्याला तेलंगणामध्ये जाणवला आणि त्याच्यामध्ये ते कमबॅक तिथे काँग्रेस झाली आहे आणि BRS हरलेली आहे. आणि BRS हरली आहे, परंतु BRSचं संघटन एवढं तिथे स्ट्रॉंग आहे आणि म्हणूनच काँग्रेसवाल्यांची तिथे धावपळ सुरू आहे बसमधून आमदार घेऊन जाण्याची. पण मला असं वाटतंय की तेलंगणामध्ये जरी काँग्रेस जिंकली असली तरी ती घाबरलेल्या मानसिकतेत आहे आणि म्हणून आमदार पळवण्याच्या दृष्टिकोनातून ते पळते आहे. परंतु तिथे तेलंगणामध्ये BRS खूप पोचलेली आहे. मी देखील तिथे 2 जिल्ह्याचा इन्चार्ज म्हणून काम केले, सिकंदरामध्ये काम केले आणि म्हणून BRSला घाबरून ही काँग्रेसने आपल्या आमदारांचं पलायन केलेलं आहे. घाबरून नाही, ऑपरेशन लोटसला घाबरून नाही. ऑपरेशन लोटसचा तिथे सवालच येत नाही. त्याच्यामुळे आम्ही तिथे सरकार स्थापनेमध्ये नाही आहे. तर ऑपरेशन लोटस असं जनार्दनाच्या मॅन्डेटच्या विरोधात जाऊन काम करत नाही. मग सचिनजी बोलत होते, मी सांगत होतो की काँग्रेसला दुसऱ्याचं कोणाला हरवण्याची आवश्यकता नाही. आम्ही ज्या वेळेस गोव्यामध्ये जिंकलो, सरकार स्थापन केलं, त्यावेळेस आपोआप काँग्रेस फुटून 10 आमदार आमच्यामध्ये सहभागी झाले. ते सांगा म्हणत होतं पण त्यांनी सांगितलं नाही. अनिकेत, एका लॉजिकनी मला हे सांगायला पाहिजे की ज्या वेळेला आपण काँग्रेसवर टीका करतो त्यावेळेला हेही लक्षात घेतलं पाहिजे की आता 4 खासदार जर समजा भाजपचे आत्ता या क्षणाला तेलंगणामध्ये आहेत आणि 64 आणि 40 ही जर परिस्थिती BRSची असेल तिथे आणि 9 फक्त जर भाजपाकडे असतील आत्ता, तर त्या प्रमाणामध्ये भाजपचे खासदार सुद्धा कमी होऊ शकतात. बरोबर. याचा जर इम्पॅक्ट होणार असेल तर तो एका बाजूनी फक्त होत नाही. म्हणजे काँग्रेसचे जिथे जिथे हारतोय तिथे मात्र काँग्रेसचे खासदार कमी होणार आणि BJPचे वाढणार आणि तेलंगणामध्ये BJPचे खासदार जर कमी इतर हे कमी होत असतील
9च जागा फक्त असतील तर आमचे खासदार मात्र 4 होतील किंवा त्याचे 8 होतील असं लॉजिक शिंदे सांगतायत ते मला मान्य नाही. एक आमदार होता त्याचे 4 खासदार झाले आमचे गेल्या नाही वेळेस. बरोबर आहे, पण ते 4 खासदाराचा 1 खासदारही होऊ शकतो आताच्या परिस्थितीमध्ये तेलंगणामध्ये. काही होऊ शकतं आम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल वाद फक्त नाही. एकच आहे की आता भाजप तेलंगणामध्ये मेजर प्लेअर नाही हे ते म्हणले, ते मला मान्य आहे. त्याचं कारण बाकीचे 2 प्लेयर स्ट्रॉंग आहेत, पण केसीआर यांचा जो सपोर्ट कमी होताना दिसतोय त्याचा फायदा हा फक्त आणि फक्त काँग्रेसला होतोय आणि हा इम्पॅक्ट लोकसभेपर्यंत पुढे जाणार आहे. हेच लॉजिक घेऊन पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे तेलंगणामध्ये अवघड परिस्थिती भाजप करता आहे. अजूनही भाजप क्लिअर तिथे मॅन्डेट घेण्याकरता म्हणून जे क्लिअर नॅरेटिव्ह द्यायला लागतं ते बीजेपी देऊ शकलेलं नाही. पण तेलंगणाचा निकाल इंटरेस्टिंग आहे, म्हणजे बीआरएसचं टीआरएस करणं हे केसीआर ना, कारण केसीआर अगदी महाराष्ट्रात कुठेतरी ग्रामपंचायतीचे सदस्य त्यांचे निवडून येतात, शक्ती प्रदर्शन 200 गाड्या घेऊन येतात आणि जिथे आता त्यांचा मूळ बेस आहे जिथे ते अनिकेत हेच महत्वाचं आहे. कारण काय आहे, लोकसभेमध्ये सगळेच साऊथ मधले राज्य ज्या वेळेस त्यांचं स्टेट पॉलिटिक्स मध्ये आणि स्टेट पक्ष म्हणून ज्यावेळेस प्रोग्रेस होतात आणि त्यांना ज्यावेळेस हव्यास देशाचा लागतो, ज्या पद्धतीनं चंद्राबाबूंना लागला, चंद्राबाबूंनी ज्यावेळेस त्यांचं एक्सपान्शन केलं आणि दिल्लीमध्ये मिटिंग घ्यायला लागले त्याच दिवशी चंद्राबाबू आटपले. जसं टीआरएस तेलंगणा राष्ट्र समिती होती तोपर्यंत 10 वर्ष तेलंगणामध्ये केसीआर हे सत्ता करू शकले, पण ज्या दिवशी त्यांनी बीआरएस केलं भारत राष्ट्र समिती त्या दिवशी आत्ताची अशी परिस्थिती त्यांच्यावर ओढवलेली आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या ज्या ध्येयाला आणि उद्देशाला आयडिओलॉजीलाच फारकत घेतल्यामुळं त्यांची ही दारुण पराभव झाली. मला एक मुद्दा फक्त इथे मांडायचा आहे. शिंदेजी म्हणतात त्याच्याशी मी सहमत आहे, पण जेव्हा इंडिया नावाखाली हे सगळे पक्ष एकत्र येतात त्याच्यामध्ये रिजनल पार्टीजचे सुद्धा एक अस्मिता आणि त्यांची तिथली कामगिरी असते. म्हणजे आता जसं बीआरएसनी तिथे तेलंगणाच्या निर्मितीपासून त्यांचं काम आहे, तो एक अस्मिता जागृत करण्याचा त्यांचा लढा होता, संपूर्ण आंदोलन होतं ते एक. त्यातून ते राज्याची निर्मिती झाल्यामुळे तिथल्या लोकांना त्यांच्याबद्दल आस्था असणं साहजिक आहे. जसं हे आता म्हणाले त्याप्रमाणे जशी त्यांची राष्ट्रीय अस्मिता आणि महत्वाकांक्षा वाढली तसं लोकांना वाटलं की अरे यांचं आमच्याकडचं लक्ष कमी झालं की काय. पण इंडिया आत्ता आघाडी तयार जी होते आहे त्यांनी जर 1 to 1 लढायचं ठरवलं तर बीजेपीला याचा भयंकर त्रास होऊ शकतो. म्हणजे मला मोदींची प्रतिमा मान्य आहे, चाणक्य नीती मान्य आहे अमित शहाची, पण उद्या जर प्रत्येक राज्यातल्या रिजनल पक्षाशी वाटाघाटी करून जो 1 to 1 उमेदवार निर्माण व्हायचं ठरलं तिथे तर बीजेपीला मात्र इंडिया आघाडीवर येतो मी. एक ब्रेकिंग बातमी आहे, आपण डिस्कस एक महत्वाची घडामोड आहे. तेलंगणामध्ये काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारलेली आहे. बीआरएसला तिथे दणका बसलेला आहे. तर प्रदेशाध्यक्ष रेवंत रेड्डींच्या घराबाहेर गर्दी आहे. रेवंत रेड्डी हा तो चेहरा आणि अधिकाऱ्यांच्या रांगा आता तिथे लागलेल्या आहेत. रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार आहेत. गर्दी जोरदार त्या ठिकाणी होते आहे. अर्थात कार्यकर्ते उत्साहात आहेतच, दुग्धाभिषेक घातला जातो आहे. मात्र आता रेवंत रेड्डी यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांची सुद्धा जोरदार गर्दी तिथे दिसते. अधिकाऱ्यांच्या रांगा इथे लागलेल्या आहेत. नक्की. समीरण सर, आत्ता इंडिया आघाडीचा मुद्दा आला. ही पहिलीच निवडणूक साधारण होती इंडिया आघाडीच्या, म्हणजे ही पहिली निवडणूक म्हणजे एक मोठी टेस्ट होती, पहिलीच इंडिया आघाडीच्या स्थापनेनंतरची. कशा पद्धतीनं बघू शकतो आपण या सगळ्या गोष्टींकडे की इंडिया आघाडी एक झाली असं कुठेही या निवडणुकीत चित्र नव्हतं, कारण 1 to 1 थेट लढत होती काँग्रेस विरुद्ध भाजप. पण जो मुद्दा तुम्ही आत्ता मांडलात की प्रादेशिक पक्ष विरुद्ध भाजप असा सामना जर झाला तर भाजपला ते भारी पडू शकतं. नाही, कसं आहे, इंडिया आता संपूर्ण राष्ट्र पातळीवर पसरलेले सर्वात मोठे 2 पक्ष म्हणून काँग्रेस आणि भाजपकडे बघितलं जातं. भाजप हा सत्तारूढ पक्ष गेले 10 वर्ष लोक बघतायत जवळनं. त्याच्याकरता म्हणून ज्या मुळात कारणाकरता इंडिया आघाडी स्थापन झालेली आहे त्याच्यामध्ये 2-3 फोल्डवरची 2-3 लेवलवरची लढाई आहे. एक तर सगळ्या राष्ट्रीय पक्षांनी, जे काही 10, 11, 13 राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन उमेदवारीची त्याचं वाटप केलं पाहिजे. पण हे करताना रिजनल पार्टीज साऊथमधल्या ज्या आहेत किंवा ईस्टमधल्या ज्या आहेत आणि सेंट्रलमधल्या ज्या आहेत त्यांनी एकत्र येऊन त्या साऊथ पार्टीजना जर इक्वल वेटेज दिलं. आता 1 to 1 ही फार अशक्य वाटत असली, म्हणजे अवघड गोष्ट आहे पण अशक्य नाही आहे. जर 1 to 1 लढती झाल्या आणि त्याच्यामध्ये रिजनल इथॉसला, तिथल्या सोशो कल्चरल इथॉसला आणि अस्मितेला महत्त्व देऊन जर आपापले स्वार्थ या पक्षांनी बाजूला ठेवले तर आणि तरच भाजप पुढे आव्हान निर्माण करता येऊ शकतं. याचं कारण राम मंदिराच्या उभारणीनंतर परत एकदा संपूर्ण देशातलं वातावरण बदलणार आहे. याच्या पुढच्या उरलेल्या मधल्या काळात, लोकसभेतल्या काळामध्ये काही महत्त्वाचे कायदे पास होण्याची शक्यता आहे. त्याचा एक इम्पॅक्ट होऊ शकतो. आणि याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शेजारी देशांशी आपले असलेल्या आता काही देशांची ताणले गेलेली रिलेशन्स, पर्टिक्युलरली चायना आणि पाकिस्तान, या सगळ्या गोष्टींचा विचार करता जर काही ध्येय धोरणं भाजपने अतिशय बोल्डली
आंतरराष्ट्रीय स्तरावर स्टेप्स घेतल्या तर त्याचा एक इम्पॅक्ट संपूर्ण जनमतावर पडू शकतो. शेवटी देशाच्या पातळीवरचं नेतृत्व आणि विधानसभेचं नेतृत्व यात फरक असतो. खूप सर्वसामान्य जनता ही कदाचित मीडिया इलिटरेट म्हणजे माध्यम असाक्षर किंवा माध्यम निरक्षर असू शकते, पण तिला देशाचे आपण नागरिक असणं आणि आपल्या रोजच्या गरजा याची पूर्ण जाणीव असते. म्हणून कधीही सामान्य जनतेच्या आकलन शक्तीचा अनादर राज्यकर्त्यांनी करू नये असं म्हटलं जातं ते एवढ्या करतात. येस, सुनील चावकेंकडे एक जायचं आहे मला पुन्हा एकदा. सुनील चावकेजी, आपल्याला माहिती आहे ही तिन्ही राज्य म्हणजे छत्तीसगड असेल, राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, गेल्या वेळेला म्हणजे 2018 मध्ये काँग्रेसनं जिंकलेली होती. मात्र लोकसभेत त्यांचा पराभव झालेला. भाजपला लोकसभेत सबशेल म्हणजे यश मिळालेलं होतं, सबशेल पराभव काँग्रेसचा झालेला होता. आता मात्र ही परिस्थिती बदलली आहे. छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेश तिन्ही राज्य काँग्रेसनं गमावलेली आहेत. मी येतो सुनील चावकेजी तुमच्याकडे. एक ब्रेकिंग बातमी येते श्रुती. महत्वाची घडामोड, 4 राज्यांपैकी 3 राज्यांमध्ये कमळ फुललेलं आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कमळ आहे. हिंदी भाषिक पट्टा, हिंदी हार्टलँड जो म्हटला जातो, तिथे भाजपनं आपली पकड कायम ठेवल्याचं दिसतंय. उत्तर भारतात 200 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा आहेत आणि अशातच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी हे अनुकूल वातावरण म्हणावं लागेल. या 3 राज्यांमधला विजय म्हणजे हे चित्र सुद्धा खूपच बोलकं आहे. शिवराज सिंग चौहान, ज्योतिरादित्य सिंधिया एकत्रित बसलेले आहेत. 3 राज्यांचा निकाल हा भाजपसाठी आगामी काळात अनुकूल वातावरण निर्मिती करू शकतो. 200 पेक्षा जास्त लोकसभेच्या जागा या उत्तर भारतात आहेत आणि हिंदी हार्टलँडमध्ये आत्ता भाजपने या 3 राज्यांच्या माध्यमातून पकड कायम ठेवली आहे असं म्हणता येतंय. अनिकेत. नक्की. सुनील चावकेजी, प्रश्न तुमच्यासाठी होता की 2018 मध्ये जिथे काँग्रेस ह्या तिन्ही राज्यांमध्ये जिंकलेली होती, मात्र लोकसभेला हरलेली होती, आता मात्र काँग्रेससाठी ही तिन्ही राज्य काँग्रेसनं गमावलेली आहेत. ही काँग्रेससाठी कशा पद्धतीनं डिझास्टरस अशी सिच्युएशन आहे? कारण काँग्रेसकडे आता हार्डली 3 ते 4 महिने राहिलेले आहेत. नाही बघा, मागच्या वेळेस जेव्हा 2018 मध्ये तिन्ही राज्य काँग्रेसनी जिंकली, त्यानंतर झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 65 या तिन्ही राज्यांमध्ये लोकसभेच्या 65 जागा आहेत आणि त्यातल्या फक्त 3च जागा जिंकू शकले ते काँग्रेस. मध्य प्रदेशात 1, छत्तीसगडमध्ये 2 आणि राजस्थानात 0. तर आता देखील म्हणजे एक प्रकारे भाजपला हायसं वाटलं असेल की ह्या जागा आपल्या 303 जागांपैकी ह्या 65 पैकी 62 जागा ज्या जिंकल्या होत्या त्या सिक्युअर्ड झाल्या एक प्रकारे. आणि ह्या परिस्थितीत आता खचलेल्या मनोवस्थेत काँग्रेसला इथून पुन्हा उभारी घेणं आणि लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करणं या 3 राज्यांमध्ये हे अतिशय अवघड ठरणार आहे. त्यासाठी जे नेतृत्व बदल करण्याची गरज पडणार आहे की दिग्विजय सिंग, कमलनाथ आणि अशोक गेहलोत. मी परत म्हणतो की अशोक गेहलोत यांनी खूप चांगली निवडणूक लढली कम्पेअर्ड टू मध्य प्रदेश, कारण तिथं अँटी इन्कम्बन्सीचा खूप मोठा धोका होता आणि प्रत्येक वेळी काँग्रेसची कामगिरी जेव्हा काँग्रेस पराभूत होते राजस्थानात तेव्हा खूप अतिशय निराशाजनक होते. सुनील चावकेजी थोडं तुम्हाला थांबवतो. छगन भुजबळ बोलतायत, त्याच्यानंतर पुन्हा तुमची प्रतिक्रिया घेतो. इथे सुद्धा भाजपची आघाडी फार पुढे गेलेली, डबल पुढे सगळे चाललेले ते. मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस येईल असं काही लोकांचा होरा होता, पण तिथे सुद्धा ही जी आघाडी पाहिजे तर काँग्रेस 65 आणि भाजप 162 म्हणजे डबल टेबलने पुढे चालले. म्हणजे काँग्रेसच्या हे जे 2 राज्य जे आहेत ती काँग्रेसच्या हातून गेली आहे. आणि तेलंगणा हे एकमेव राज्य जे आहे ते सध्या तरी काँग्रेसला मिळताना दिसत आहे. मिझोरामकडे अर्थात जास्ती कोणी काही पाहायला तयार नाहीत, कारण ही 4 राज्य जे आहेत एकूण लोकसंख्या आणि म्हणजे बऱ्यापैकी मध्यम मोठी अशी हे राज्य आहे. आता हे जर पाहिलं तर 4 पैकी जे आहेत 3 राज्य जे आहेत मोठी ही भाजपकडे गेले. त्याच्यामध्ये आज नाही म्हटलं तरी मध्य प्रदेश भाजपकडे होतं समजा, तरीसुद्धा भाजपने काँग्रेसची आणखीन 2 राज्य जे आहेत छत्तीसगड आणि राजस्थान ही ओढून घेतलेली आहे. आता हे जे एकूण चित्र जर पाहिलं तर एकूणच जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा करिश्मा कमी झाला आहे असं काही कुठे काही दिसत नाही, किंबहुना तो वाढला आहे असं चित्र जे आहे एकूण दिसतं आहे. कारण मागच्या वेळेला तरी मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीला काँग्रेस आला होता
राजस्थान पण आलं होतं, छत्तीसगड पण आलं होतं मागच्या 5 वर्षापूर्वी. परंतु आता हे तिन्ही पण जे आहेत राज्य जे आहेत सगळी BJPकडे गेलेली आहेत. त्यामुळे साहजिकच जे आहे एकूण भाजप आणि पंतप्रधान अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा हा विजय आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे आहे त्यांची लोकप्रियता जी आहे ही कुठे कमी झालेली दिसून येत नाही. आंदोलनं खूप झाली. काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या यात्रा निघाल्या, अनेक सध्याच्या चर्चा झाल्या. त्यातून असं वाटत होतं की काही लोकांचं म्हणणं होतं की इक्वलला जाईल, काही म्हणत होते आणखीन विपरीत असे निकाल लागू शकतात. परंतु असं काहीच घडलेलं नाही. उलट एकूण परिस्थिती पाहता हे सगळं जे आहे भाजपच्या बाजूनेच सगळं राजकारण झुकलेलं दिसतं आहे. आणि मला असं वाटतं की ही एक प्रकारचा जो आहे आता याच्यानंतर 2-4-5 महिन्यांनीच आता लोकसभा आहे. तर या लोकसभेमध्ये सुद्धा हेच चित्र निश्चितपणे आता उमटणार आहे. भंडाऱ्याची उधळण म्हणजे